त्याच्यानंतर जगदीश पाटील वडवली आणि त्यानंतर सत्यवान काकडे आदई या तिन्ही पंचांची भूमिका अतिशय उत्तम राहिलेली आहे. सोमनाथ सांगडे, राहुल काठे, आता सर्व कमिटी ते खऱ्या अर्थाने रेडी असणार आहे. फायनलच्या दिवशी मात्र जानमान संग्राम 11 क्रिकेट संघ नितलासची संपूर्ण कमिटी आमची इथे जे खेळाडू आहेत मात्र उपस्थित राहतील, कारण सर्व खेळाडू आमचे जॉब करतात. प्रत्येक दिवशी प्रत्येकाला या स्पर्धेसाठी वेळ देता येणार नाहीये, परंतु फायनल अंतिम दिवस असणारे 7 तारीख जानेवारी 7 जानेवारी त्या दिवशी मात्र जानमान क्रिकेट संघ सम्राट 11 संग्राम 11 नितलस क्रिकेट संघाच्या सर्व सहकार्यांना मात्र इथे उपस्थित राहावं लागणार आहे. चला पहिल्या सत्राला आपण सुरुवात करतो. पुन्हा एकदा बोलूया आमचे राहुल शिरसाट यांच्याकडे आपण बोलूया. येस, थँक्यू महागुरु MD गडगे सर. जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम मध्ये एक काटेकी टक्कर, एक कडवी झुंज आणि कडा मुकाबला आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. संग्राम 11 क्रिकेट संघ नितळस आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 चे हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील लढत क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. KPC इनामपुरी आणि त्यांच्याच विरोधामध्ये जे हनुमान श्रीसाई सिद्धी करवले या दोन टीम मध्ये बॅटर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला टीम श्रीसाई जय हनुमान सिद्धी करवली या टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. जयदास मडवे आणि नयन पाटील पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी जयदास मडवींनी साकारली आणि सातत्याने जय हनुमान श्रीसाई सिद्धी करवले या टीम साठी भरपूर चांगली कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. सचिन म्हात्रे P1च्या पहिल्या ओव्हरसाठी त्याला इन्व्हाइट केलं. 5 ओव्हरची मॅच. पहिलाच बॉल बॅटच्या स्लाइडचा वेध घेतलाय. चेंडू चाललाय डीप पॉइंटच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप पहिल्या बॉलवर स्वागत करणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. जयदास मडवी यांच्या बॅटमधून आज चौकार. स्पष्ट केले, कारण टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि जीवनामध्ये तुम्ही एखादा निर्णय घेता तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर प्रयत्न आणि भरपूर कष्ट तुम्हाला मोजावे लागतात. सध्याच्या घडीला तसाच प्रयत्न सिद्ध करण्यासाठी पहिल्या सत्रामध्ये एक मोठं लक्ष सेट करायचं आहे सिद्धी करवले टीमला. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. बॉटमॅनचा चांगला वापर केला, फक्त दिशा दिली. डी पेक्षा कव्हरला फिल्डर होता, थोडासा फंबल झाला, त्याचाच पुरेपूर फायदा घेतला बॅट्समनने. जसा फिल्डर फंबल झाला त्यानंतर सेकंड रनचा कॉल दिला आणि सहजरित्या एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना देखील आपल्याला पाहायला मिळालंय. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. सचिन म्हात्रे समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय. अंडरम क्रिकेटमध्ये जसा टॅप केला जातो तसा स्ट्रोक पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. फ्रीची संधी असेल बॅट्समन कडे. आठ धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि फ्रीडची संधी बॅट्समनला मात्र जरूर मिळाली. नयन पाटील स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू सिद्धी करवली टीमचा. संधी मिळाली होती परंतु संधी गमावली बॅट्समन नयनने. जीवनामध्ये तुम्हाला एखादी संधी मिळते ना त्यावेळेस त्या संधीचं सोनं करत जावा, कारण ज्यावेळेस त्या संधीचं सोनं करतात त्यावेळेस एक नवीन आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्मित होत असतो आणि ज्यावेळेस एखादी संधी पूर्ण कराल त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये नवीन आणखीन एक संधी प्राप्त होत असते.
8 रन आतापर्यंत झालेत. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर कुठेतरी मोठे फटके लगवण्यापासून सचिन म्हात्रेने रोखले. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय. कार्तिक त्या ठिकाणी तैनात होता. एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय सचिन म्हात्रेने. मागच्या मॅच मध्ये देखील एक दर्जेदार झेल कार्तिकने पकडला आणि या मॅच मध्ये देखील तशीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. फलंदाज क्रमांक पहिला गमावलाय टीम जय हनुमान श्री साई सिद्धी करवले या टीमने नयन पाटीलच्या स्वरूपामध्ये. नंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय साजिद मडवी. मागच्या मॅचचा हिरो आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये होताना टीम जय हनुमान श्री साई सिद्धी करवले त्यावेळेस याच दोन्ही बॅट्समनने एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली होती. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल उडवलाय लॉंग अँड हाय. हा षटकार पाहायला मिळतोय. ची पूर्तता मैदानामध्ये करतात त्यांचा आम्ही जानमान संग्राम 11 नितलस यांच्या वतीने मनपूर्वक आपलं सरसे स्वागत करू. जलकुंभ आहे बघा, तिथून दूरवरून क्रिकेटचा आनंद घेतात आणि ज्याने चेंडूची पूर्तता केली त्याचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. खऱ्या अर्थाने असे दर्दी मायबाप प्रेक्षक ज्यावेळेस येत असतात त्यावेळेस स्पर्धेला गर्दी होत असते आणि प्रेक्षक केंद्रबिंदू असतो. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 14 रन आतापर्यंत होत आहेत. स्पेल नंबर 1 मार्गस्थ आहे. एक दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला फुलटॉस पद्धतीच्या बॉलवर. धीम्या गतीचा हा बॉल कट केला. आणखीन एक कार्तिक मैदानाच्या चौफेरीने आपल्या फिल्डिंगच्या माध्यमातून इम्प्रेस करतोय प्रेक्षकांना. षटकार आल्यानंतर रणनीती बदलली गोलंदाज सचिन म्हात्रेने. जे जाळ्या मिळले त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. साजिद मडवी बॅक टू द पॅव्हलियन. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 2 गडी बाद 14 धावा आतापर्यंत जय हनुमान श्री साई सिद्धी करवले या टीमच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. 14 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आणि स्पेल नंबर 2 साठी मागच्या मॅचचा हिरो इनामपुरी गावाचा अभिमान मैदानाच्या आतमध्ये अंगद पाटील आपल्याला पाहायला मिळेल. असंख्य स्पर्धा गाजवल्या आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर. या स्पर्धेतील पहिल्या निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम देखील आहे. पहिला बॉल डॉट बॉलची समाप्ती. जसा टप्पा पडला बॅट्समनला प्रभावित केलं थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. एक बिग बॅटल आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. गोलंदाज अंगद पुन्हा एकदा सज्ज होतोय. अंगदचा हा बॉल फिल्डर थोडासा दूरवर होता झेल पासून परंतु एक सिंगल पूर्ण केली जयदास मडवी यांनी. नवीन फलंदाज पांडुरंग मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची. परंतु एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान श्री साई सिद्धी करवले टीमला
मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जसा टप्पा पडला फक्त दिशा दिली. जी रणनीती होती ती रणनीती खऱ्या अर्थाने बदलली गेली बॅट्समनच्या माध्यमातून. एक सिंगल पूर्ण होते आणि 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 16 रन आतापर्यंत होतात. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी चेंडू चाललाय सरळ. 4 रन. ते 20 रन. सौरभ पाटील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने बायकर मॅन म्हणून देखील सातत्याने आपण पाहतो सौरभ पाटील कडे. गोलंदाजीच्या मार्कवर यश मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. तर सन्माननीय विजय मडवी आणि त्यांच्या समवेत बंटी मडवी यांचं आगमन झालेलं आहे. यावर व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, एक सिंगल देखील पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल फक्त एकाच दावेवर जरूर समाधान मानेल. एक सिंगल फक्त पूर्ण केली. पांडुरंग मडवीच्या माध्यमातून एक सिंगल आणि स्ट्रायकिंगला बॅट्समन आलाय सौरभ पाटील. जर आपल्या अफलातून खेळीचा गौरव करायचा असेल तर सौरभ पाटीलला मात्र खऱ्या अर्थाने मैदानाच्या चौफेरीन दर्जेदार बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यश मात्रे याचा हा बॉल कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय. फिल्डरचं जजमेंट चुकलं. मोये असं प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळालं. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूने वयन घेतलं आणि या चौकाराच्या साह्याने 25 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. सौरभ पाटील स्ट्रायकिंग एंडला. बॉलर यश म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल. याचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेने चेंडू चाललाय. लॉंगॉनचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. चेंडूने त्याच्या पायाचा वेध घेतला. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळालं
आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 27 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. गोलंदाज यशचं कौतुक करावं लागेल. अपकमिंग यंगस्टर आहे आणि भरपूर पावलांचा रनअप त्याच्या माध्यमातून घेतला जातोय. आज जर आपण पाहिलं तर केपीसी इनामपूर या टीम मध्ये अनेक यंगस्टर खेळाडू आहेत. त्यामध्ये कार्तिक देखील आहे, यश म्हात्रे देखील आहे, भाविक म्हात्रे देखील आहे. असे अनेक नवीन युवा खेळाडू उदयास येताना आपल्याला पाहायला मिळतात. या टीमच्या माध्यमातून एक सिंगल पूर्ण केली बॅट्समन सौरभ पाटील यांनी 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 28 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जरा जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत यश म्हात्रेच्या खात्यातील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने. फिल्डर आहे अंगद पाटीलने. जेल सुटणं होईल कठीण आणि फलंदाज पांडुरंग मडवी देखील बाद होताना पाहायला मिळतो. आणखीन एक धक्का. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 28. 4 बॅट्समन आतापर्यंत गमावलेत. नवीन फलंदाज मनीष मडवी मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. वेगवान बॉल वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही गोलंदाज मनीष मडवी. डॉट बॉलची समाप्ती होते. 3 ओव्हरचा खेळ झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम जे हनुमान श्रीसाई सिद्धी करवली या टीमच्या धावफलकावरती धावा होतात ते म्हणजे 4 बॅट्समन गमावून 28 रन 28 रन ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. आपल्याला पाहायला मिळाली सिद्धी करवली टीमच्या स्कोरबोर्डवर. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. लॉंगॉनचा फिल्डर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. रनआउटची संधी तर जरूर आहे परंतु या मोमेंटला काय घडलं जाईल फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सौरभ पाटीलला कॉल कम्युनिकेशन थोडंसं चुकलं होतं. टायमिंग थोडीशी चुकली होती परंतु स्वतःला सावरलं दोन्ही बॅट्समनने.
वेट अँड वॉच अशी भूमिका वापरली बॅट्समनने आणि शरीरापासून भरपूर दूरवर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 34 रन. वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. मनीष मडवी आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग इनला आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. फटका चांगलाय. चेंडू चाललाय डीप मध्ये लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. रनआउटची संधी आणि या मोमेंटला टायमिंग कॉल कम्युनिकेशन चुकलं. कठीण काळाला सामोरे गेला परंतु पदरी मनीषच्या अपयश पडला आणि फलंदाज मनीष मडवी रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. तर व्यासपीठावर आपण पाहतो माजी सरपंच आदरणीय दत्ताशेठ पाटील साहेब नितलस यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपला मी जानमान संग्राम 11 क्रिकेट संघ नितलास यांच्या वतीने मनपूर्वक आपलं स्वागत करत आहे. कारण आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, 2 दिवस खऱ्या अर्थाने ते आपल्याला स्पर्धेसाठी योगदान देतात. सातत्याने उपस्थिती फायनलच्या दिवशी सुद्धा दिवसभर त्यांची उपस्थिती आपल्याला इथे प्राप्त होणार आहे. गो टू कमेंट्री बॉक्स. येस थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील पाटील. नवीन फलंदाज स्वप्नील पाटील आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला. कोलोर पद्धती 6 बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र रिलीज केलं. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. या षटकातील 35 रन आतापर्यंत झालेत. फटका तर जरूर चांगला आहे. ओमकारजी चेंडू खाली होते. बॉल जज केलाय परंतु तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं. 4 ओव्हरचा खेळ झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 37 रन 37 लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 4 ओव्हर कंप्लीट. तर चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री मलंग स्पोर्ट्स वामनजी आणि या सामन्या दरम्यान जो संघ जिंकेल तो थेट श्री मलंग स्पोर्ट्स वामनजी या टीम सोबत फाईट करेल. स्पेल नंबर 5 आणि शेवटच्या ओव्हरसाठी कार्तिक म्हात्रेला आमंत्रित केले. पहिलाच बॉल कार्तिकचा थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. जसा टप्पा पडला वेग भरपूर होता. अभिजित जर आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात आणि सध्याच्या घडीला ही टार्गेट सेट करणारी ओव्हर या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल या प्रश्नाचं उत्तर देणारे षटक आपल्याला पाहायला मिळते. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. 1 धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 38 रन 38
सन्माननीय नितला इथे सिद्धीकरण नाईट क्रिकेट स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धी करवले योगेंद्र दत्त पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावर व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. एक महत्वपूर्ण मॅच आपल्या समोर रंगत असताना आतापर्यंत शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधले. लाईन चांगली होती की काय, परंतु पंचांचा इशारा देतो. यस, इट इज अ वाईट. रिव्ह्यू घेतलाय. फेअर डिलिव्हरी. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. कार्तिक, अप्रतिम दर्जाचा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. स्ट्राईक पासून वंचित ठेवले फलंदाज सौरव पाटीलला, स्वप्नील पाटीलला. आतापर्यंत स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन स्वप्नील पाटील पाहायला मिळतोय. स्ट्राईक पासून वंचित आहे सौरव पाटील. अवघे एकच धाव आतापर्यंत कार्तिकने खर्च केली. हा बॉल देखील निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली कार्तिक म्हात्रेने. टार्गेट सेट करणारा बॉल लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. चांगली फील्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण झाल्याने 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 40 आणि 41 रनचं टार्गेट असेल टीम केपीसी इनामपूर या टीम समोर. आणि या 41 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे चेस केलं जाईल याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे सहकारी समालोचक मित्र आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज अर्थातच किरणजी मस्कर सर. तो आइए आगे का खुदे का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर तुरंत रजा असेल. धन्यवाद. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा राहुल सिरसाट यांना तुम्ही ऐकलत. प्रिन्स सिरसाट या नावानं ज्यांना ओळख आहे. थँक्यू सो मच. पहिल्या इनिंगचा खेळ तुम्ही ऐकला जो पूर्वार्ध होता. अर्धा पिक्चर होता. आता खरा पिक्चर या सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल जिथे केपीसी इनामपुरी या टीमला तब्बल 41 धावा आता करायच्या आहेत. जे हनुमान श्री साई
सिद्धी करवले टीम मी म्हणेल 41 धावा हे चांगलं टार्गेट उभं केलं कारण की बॉलिंग अटॅक आहे या टीम कडे सिद्धी करवले या टीम कडे मात्र कशा पद्धतीने खेळ होतोय आणि कशा पद्धतीने विकेट्स कारण की या मैदानामध्ये आतापर्यंतचा इतिहास जर पाहिला तर या मैदानामध्ये धावा कधी थांबल्या नाहीयेत या मैदानामध्ये धावा होत राहिल्यात जर मॅच तुम्हाला जिंकायची आहे तर विकेट विकेट आणि विकेट घेणं खूप महत्वाचं राहील 30 चेंडू मध्ये तब्बल आता 41 धावा चेस करायच्या टॉप 10 मध्ये जायला आज देखील कोणते दोन संघ टॉप 10 मध्ये एक संघ कोणता एक संघ टॉप 10 मध्ये जाईल कोणते दोन संघ टॉप 10 मध्ये जाईल मात्र आज टॉप 5 ची देखील मॅच खेळली जाईल श्री मलंग बाबांची टीम तयार राहायचं यानंतरची ती मॅच असेल विजेता संघ विपक्ष श्री मलंग बाबांची टीम संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 तुम्ही पाहताय ऐकताय खेळताना जगताय देखील खूप सारं प्रेम या स्पर्धेला भेटलं एक तासापूर्वीच आपण पाहिलं तर 20,000 पेक्षा जास्त लोकांनी ही स्पर्धा आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहिली आणि बरंचसं प्रेम या स्पर्धेला खऱ्या अर्थानं प्रेक्षकांनी दिलंय मगाशी देखील आपण पाहिलं तर अगदी चला या बॅट्समन लगेच बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज कारण की बराचसा वेळ आहे आणि या वेळेमध्ये मॅचेस कंप्लीट करायच्या कारण की थोड्या वेळापूर्वी देखील पाहिलं तर प्रेक्षक अगदी 4 व्हीलर देखील रस्त्याला थांबतात बाईक्स देखील थांबतात एकाद दोन ओव्हर बघतात मग ते निघतात कारण की एवढं प्रेम प्रत्येकाने क्रिकेटवरती केलं आणि त्यामध्ये माजी सरपंच उपसरपंच चषक 2025 असेल तर प्रेक्षक का नाही खेचून येणार बरेचसे रेकॉर्ड या मैदानामध्ये केले गेले नाईट स्पर्धा आजही आठवते भरपूर प्रेम या स्पर्धेला आणि नाईट स्पर्धा म्हटलं तर कॉमेंटेटर असतील युट्यूब चॅनल असतील आमचे स्कोरर असतील अंपायर यांच्यावरती पैशाची उधळण म्हणजे त्यांना खऱ्या अर्थाने पोचपावती भेटत असते त्या स्पर्धेमध्ये स्कोरर सकाळपासून माझ्यासोबत जोडला गेला अभिजित भोपी त्याचं कौतुक करेल अगदी तंतोतंत स्कोरिंग जाऊया मॅचच्या दिशेनं अंगद पाटील सध्या आपण पाहिलं तर स्ट्राईकला ओपन करेल अंगद पाटील दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अरविंद पाटील ही पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे तर गोलंदाजीसाठी नयन पाटील पहिला चेंडू वेगवान टाकला शॉर्ट आर्म पूल करत असताना मिड विकेट रिजन मधून डीप मध्ये क्षेत्ररक्षण कंप्लीट केलं जातं एकच धाव आता कंप्लीट केली झाली सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होते कुजबूज बरीचशी चालले प्रेक्षकांमध्ये देखील ही मॅच कोण जिंकेल कारण की 41 धावा म्हटला तर ही चांगली टोटल 41 धाव संख्या आहे वावंजे श्री मलंग वावंजे टीम यानंतर मॅच टॉस साठी आपण कॅप्टन येऊन थांबा विजय संघासोबत ती मॅच असेल खूप महत्वाची या बॅटीची लिडिंग एज स्लीप आहे त्याच्या डोक्यावरून निघून जातोय अगदी 4 धावेसाठी चौकार धावसंख्या अगदी 5 या आकड्यावरती 5 ऑन स्कोर कार्ड या मॅच मध्ये खूप महत्वाचं खऱ्या अर्थानं राहील ती गोलंदाजी ओहो वेगवान चेंडू खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये एका साईडला अंगद पाटील दुसऱ्या साईडला अरविंद पाटील कारण की दोन्ही बॅटर खूप महत्वाचे राहतील मात्र या दोन्ही बॅटर मधील एकाला कोण मागे पाठवेल कारण की विकेट इम्पॉर्टंट राहतील जर 41 धावसंख्या तुम्हाला थांबवायची हो फटका हवेमध्ये थोडा फसला जातोय खेळाडू आहे चेंडूच्या खाली विकेटचं पतन साजिद मडवीनं पकडले ही कॅच बॅटर गॉन होतोय अरविंद पाटील बॅट आउट
नवीन बॅटर दाखल झाला मैदानामध्ये अक्षय पाटील. काम असं करा की काम बघताच नाव निघालं पाहिजे, नाव असं करा की नाव घेताच काम झालं पाहिजे. त्यातलंच एक आवाज असा सोडा की आवाज ऐकताच डीजेचं नाव पुकारलं पाहिजे. त्यामधलंच एक श्रीशा साऊंड. टीमची धावसंख्या सध्या 5 वरती आहे. हलक्या त्यानं कट केला, चेंडू निघून जातोय ठरमॅन रिझन मध्ये. शक्तीपेक्षा युक्ती बरी आहे. हलक्या हातानं गॅप शोधला, एखाद्या सुई मधून जसा दोरा विणला जातो तसा चौकार. अर्थाने प्रकाश जगतातील क्रिकेट स्पर्धा त्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने संपन्न झाली. खूप छान. आणि YouTube वाहिनीवरती जर हे मैदान हे व्यासपीठ पाहिलं तर ज्या पद्धतीने रंग वापरला गेला, ज्या पद्धतीने व्यासपीठ तयार केलं गेलं, ज्या पद्धतीने सर्व गोष्टी आहे त्या जागेवरती या मैदानात एक वेगळा मी म्हणेल की चकाकी आले. या स्पर्धेची उंची वाढली गेली. खूप छान मंडप डेकोरेटर त्यांचं मी कौतुक करेन, कारण की युट्यूबला जर ही स्पर्धा तुम्ही पाहताय व्यासपीठ खऱ्या अर्थानं आक्रमण, व्यासपीठ खऱ्या अर्थानं मी म्हणेल की मोहामध्ये पाडतंय तुम्हाला. टीमची टोटल सध्या मात्र 10 या आकड्यावरती स्थिर आहे. पहिलं षटक मी म्हणेल की कभी खुशी कभी गम अशी राहिली पहिली ओव्हर. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. 10 धाव संख्या तब्बल टार्गेट या मॅच मध्ये 41 आहे. 41 धावेचं आव्हान आहे. केपीसी इनामपुरी संघ सध्या बॅटिंग करते. श्री साई जय हनुमान सिद्धी करवले संघ सध्या गोलंदाजी करून 41 धावा त्यांना थांबवायचे. गोलंदाजीसाठी दाखल झालाय सुयोग मडवी. एक वेगवान गोलंदाज 20 ते 25 पावलांचा रनअप घेऊन सध्या मात्र निघतोय. अगदी थांबावं लागेल. स्वतः गोलंदाज थांबला. डेड बॉल जरूर आहे मात्र पुन्हा नव्यानं सुरुवात करेल. 41 धावा खूप मोठं आव्हान. अंगद पाटील तोपर्यंत अक्षयला बोलवतोय. दोघांमध्ये थोडी चर्चा चालू झाली आहे. जर्सी नंबर 33 सुयोग मडवी ओव्हर क्रमांक 2 मध्ये बराच वेळ चर्चा चालू होती दोघांमध्ये, दोन्ही बॅट्समन मध्ये, अंगद आणि अक्षय मध्ये. लेट्स सी. थोडा शफल झाला, गती परिवर्तन, स्लोअर वन. फलंदाजाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे जाणून घेणारं तंत्र यंत्र पूर्णपणे विकसित आहे. त्याचं नाव आहे सुयोग मडवी. अप्रतिम. बऱ्याचदा वेगवान गोलंदाजी करणारे गोलंदाज फलंदाजाला फसवण्यासाठी हात वेगानं फिरवतात, पण चेंडू स्लोअर वन जातो. तोच होता हा स्लोअर वन. अगदी अवे फ्रॉम दी बॉडी, शरीराच्या बाहेर, यष्ट्यांच्या थोडा बाहेर, हाताच्या बाहेर, बॅटीपासून बाहेर, रीच टू द बॅटर आणि थोडासा बाहेर टाकला गेला. अप्रतिम गोलंदाजी. चतुर आहे, चालाक आहे, हुशार आहे हा गोलंदाजानं. आपल्या हुशारीचा संपूर्ण मदत आपल्या संघाला होते. 41 धावा थांबवायचे तर अशीच गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या साईडला अंगद पाटील देखील अक्षयला काहीतरी सांगतोय. पुन्हा शफल झाला, पुन्हा शरीराचा वेध घेतो, चेंडू पकडला, फेकी केली आहे. ओहो, दोघांचे हात डोक्यावरती. थोडक्यासाठी अंगद पाटील इथे सापडला असता असं म्हणायला हरकत नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये या 2 धावा चोरी केल्या. या 2 धावा कारण की तुम्हाला माइंड सेटने खेळावं लागेल. तुमच्या घरी ट्रॉफी सेट असेल, सोफा सेट असेल, डीजे सेट असेल, पण आज माइंड सेट तुमचा काय आहे यावरती तुमचा खेळ महत्वाचा असेल. 12 धाव संख्या टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. कारण की हुशारीनं आज क्रिकेट खेळावं लागेल. तुमच्या शेतात काय पिकतं, बाजारात काय विकतं हे ज्याला माहिती, तसा हुशार तुम्हाला आज बनावं लागेल. 12 धाव संख्या 1 to 12. यावेळी विकेटचं पतन. बॅटर गॉन होतोय अक्षय पाटील. तब्बल 3 चेंडूवरती
आपण पाहिलं तर अंगद पाटील जाऊन चर्चा करत होता, मात्र अखेरीस अंगद पाटील नॉन स्ट्राईकलाच उभा राहिलाय. अक्षय पाटील बॅक टू द कॉर्ट. मध्ये कमबॅक करण्यासाठी जे हवं आहे ते सर्व काही गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून केलं जात आहे. कुणाल पाटील न्यू बॅटर दाखल झाला मैदानामध्ये, नवीन फलंदाज केपीसी इनामपुरी टीम कडून. यावेळी देखील आपण पाहिलं तर पकड करण्याचा प्रयत्न, चेंडू थर्डमॅन रिजनला मात्र खेळून काढलाय, वेगानं जातोय सीमारेषेच्या जवळ, फिल्डिंग एफर्ट चांगले आहेत, एक एक धाव सौरभ पाटील संघासाठी अडवतोय. आणि हे खरं क्रिकेट आहे जिथे एक एक धाव करण्यासाठी मेहनत करावी लागेल. भाई मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे, अशी पण सध्या बॅटिंग केली जाते. धावून घेतल्या या धावा तब्बल 2 आणि संघाची धाव संख्या 14 वरती जाऊन पोहोचवले. 1 to go. 19 चेंडू मध्ये अजूनही 27 धावा हव्यात विजयासाठी, हे समीकरण आहे. गति परिवर्तन, फसला जातोय, फुल टॉस चेंडू, यही तो नहीं डालने का बॉस, मात्र टाकून बसला, निघून जातो सीमारेषे बाहेर, येतोय षटकार. तब्बल 20 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. अर्धा टप्पा आतापर्यंत पार केला, अजून अर्धा बाकी आहे. 41 धावेचं आव्हान आहे आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये आता कोणाला बाहेर काढलं जात आहे, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिले मागील ओव्हर मध्ये नयन पाटीलची, कदाचित त्याला बाहेर आणलं जाईल का, कारण की अजूनही सुयोग मडवी बाकी आहे. अजूनही आपण पाहिलं संदीप पाटील आणि नयन पाटीलला किती ओव्हर आज दिल्या जातात त्यावरती मॅच खूप महत्वाची राहील, कारण की मागील मॅच मध्ये नयन पाटीलनं मी म्हणेल की चांगली गोलंदाजी दाखवली होती. ही बा सध्या मोस्ट विकेट टेकर सध्या दाखवलं जात आहे, जो आपण पाहिली तर निकेश पाटील ज्यानं मागील मॅच मध्ये दोन्ही मॅच मध्ये 2-2 मॅन ऑफ द मॅच जिंकल्या होत्या, त्याने 6 विकेट आतापर्यंत घेतले. रोहित देखील आपण पाहिलं तर वडवली टीमचा त्याच्या नावावरती देखील 6 विकेट आहे. सगळी माहिती सध्या YouTube वाहिनी आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स ना अर्थातच संदेश एकेनं आपल्या सोबत ठेवलेत, आपल्या जवळ ठेवलेत. मॅचच्या दिशेनं जाऊयात. नयन पाटील गोलंदाजीसाठी दाखल झाला. सुरेख फटका ऑन दी थ्रो, निघून जातोय, कव्हर ड्राईव्ह 6 धावेसाठी. अर्थातच बॅटिंग करत असताना अंगद पाटील ब्रँडेड स्ट्रोक. ने तुम्हाला दाखवला आणि तदनंतर पहा ऑन दी टो अंगद पाटील. ही एक विकेट खऱ्या अर्थानं गोलंदाजी करणारी टीम बोलत असेल की आज काही नकोय, हा एक विकेट आम्हाला हवी आहे, तिथून मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. यावेळी देखील कमबॅक करणारा चेंडू थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी ठेवला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅटच्या वरून जातोय. समीकरण आपण पाहूयात. तब्बल 16 चेंडू मध्ये आता 15 धावेची गरज आहे. 16 चेंडू 15 धावा, मॅच बनवू शकते. मॅच अजूनही 50-50% दोन्ही संघांकडे आहे. यावेळी देखील फटका आपण क्या पाहिलं तर खेळत असताना थोडीशी अडचण जरूर झाली, मात्र थोडासा बँड होऊन हा फटका खेळला. एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते.
गोलंदाजी करणारी टीम जर अंगद पाटीलला बाद करू शकत नाही तर त्याला नॉन स्ट्राईकला उभं ठेवणं हा देखील मोठा विजय असू शकतो या संघाचा, हे विसरून चालणार नाहीये. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी जाऊन पोहोचली आहे 27-27. जर्सी नंबर 45 नयन पाटील वरती आज संपूर्ण जबाबदारी. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. येणारे तब्बल 15 चेंडू मध्ये तब्बल 14 धावेची गरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे, वेगाने जरूर जाईल. अगदी एक धाव इथे कंप्लीट केली जाते. सरळ नाही तर आडव्या बॅटना आता खेळण्याचे प्रयत्न चालू झालेत. एक धाव सिंगल देखील तेवढीच महत्वाची असेल या मॅच मध्ये जेवढे षटकार चौकार महत्वाचे असतील. पण सध्या विकेटच्या शोधामध्ये नयन पाटील दिसून आलाय, ज्याचे फक्त आता 2 चेंडू मात्र बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 3 च्या बाबतीत आपण चर्चा करतोय. या टीम श्री मलंग बाबनजे श्री मलंग टीम या प्लीज. कॅप्टन यानंतर तुमची मॅच असेल. आज बराचसा वेळ वाचलाय आणि ती मॅच देखील आरामामध्ये होऊ शकते. हलक्यात येणारे 12 आणि विजयासाठी हव्यात तब्बल 13 धावा. 12 चेंडू मध्ये 13 धावा हव्यात, हे समीकरण या मॅच मध्ये. तर निश्चित स्वरूपात किरण जर आपण विचार केला जानुमान श्री साई सिद्धी करवले क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून निश्चित स्वरूपात नयन पाटीलचं कौतुक करावे लागेल. त्याने लागोपाठ 2 सामन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. चला शतकश रचना त्वरित करून घ्यायची आहे. जानुमान श्री साई सिद्धी करवले आपल्याला आणखी एक लढत खेळवायची आहे. श्रीमलंग स्पोर्ट वावंजे यातून जो संघ जो विजेता ठरेल तो श्रीमलंग स्पोर्ट वावंजे क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. अप्रतिम गोलंदाजी नयन पाटील ज्यानं 12 चेंडू मध्ये फक्त धावा 18 खर्च केलेत. ही इकॉनॉमिकल गोलंदाजी बोलू शकतो आपण, कारण की समोर आपण पाहिलं तर अंगद पाटील आणि दुसऱ्या साईडला कुणाल पाटील सारखे खेळाडू असताना त्यांच्या समोर अशी गोलंदाजी. चला स्पीडअप घ्या. येणारे 12 चेंडू तब्बल 13 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मात्र बॉलिंग अटॅक कुठेतरी आपण पाहिलं तर सिद्धी करवले या टीमची ताकद वाढवतोय. हा देखील संघ कमी नाहीये, कारण की दोन्ही संघ एकमेकास शेर सव्वा शेर आहेत. कोणीही कमी नाहीये आणि कोणीही मागे हटायला तयार नाहीये. स्वप्नील पाटील दाखल झाला गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 4 मध्ये. एक असा गोलंदाज ज्याच्या बोटामध्ये जादू आहे आणि चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवण्यामध्ये स्वप्नील माहिर आहे. पहिला चेंडू गुडघ्यावरती बसतोय. आइए जनाब, स्वागत है, स्वैग से करेंगे स्वागत. निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रीजन षटकार. फार अब आएगा मजा. आता स्विच हिट सरळ नाही आडव्या बॅटनं एक धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू फेकतोय का? फेकला. बॅकअप आहे. इथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थांबवला. समाधान मानले. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. संघाची धाव संख्या 35. आता फक्त 10 चेंडू मध्ये 6 धावेची गरज आहे. अप्रतिम मॅच बघायला भेटली. बऱ्याच कठीण परिस्थितीतून मात्र मार्ग काढला अशी टीम आहे आणि जपातन होत आहे. ही मॅच बनेल, ही मॅच खऱ्या अर्थानं रंगेल, ही मॅच घडेल, कारण की ही मॅच आता वेगळ्या वळणावरती जाऊन पोहोचते. विकेट जी हवी आहे. अंगद पाटील स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दुधारी तलवार आणि तदनंतर स्टंप आउट. विकेट कीपर होता हुशार, चालाक आणि तदनंतर जयदास मडवीनं ही महत्वाची विकेट घेतली. स्टंप आउट. बॅटर गॉन होतोय. मॅचला आता मजा येईल. 8 चेंडू तब्बल 6 धावेची गरज.
चांगली वेळ आणायची आहे तर अशीच गोलंदाजी करावी लागेल. आज आपल्या आयुष्यातील सर्वात चांगले 2 चेंडू घेऊन यावे लागतील स्वप्नील पाटीलला. स्वप्नील पाटीलच्या विरोधामध्ये शांत बसणार नाहीये. फिनिश, खतम, ओके, समाप्त. तुषार पाटील आला, मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकून घेतलं सारं. केपीसी इनामपुरी संघ होतो विजेता. हार्ड लक, बॅड लक. सिद्धी करवले संघ आणि या श्रीमलंग बाबांची टीम. हॅलो. तर आता जी लढत झाली या लढतीमध्ये ते केपीसी इनामपुरी क्रिकेट संघाने विजय प्राप्त केलेला आहे. त्यांचा आम्ही जानमान संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस यांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि जानमान ओम साई श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले, तुम्ही माजी सरपंच उपसरपंच